मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे बोटचे ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडून त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? अक्षय पेंडे. गाव कोणतं? देवबाग. कधीपासून चालवताय तुम्ही गाडी? 7-8 वर्ष आली. 7-8 वर्ष काय? कसं काय मग शिकला कसं काय तुम्ही? काय बघून चालवतो, मोठ्यांच्या याने चालू केलं. होय काय? हा, फिशिंगला वर जाते त्याच्यात शिकवलंय का त्यांनी आपलं? काय म्हणजे हे आता कसं चालवायचं असते ऑपरेटिंग? इकडे गेल्यावर कसं काय विषय असते? कसं आहे, अपोजिट डिरेक्शनला चेन होते, राईटला गेला तर लेफ्टला टर्न घेणार. म्हणजे ही जर त्या साईडला ढकललं तुम्ही तर ते उजव्या साईडला जाणार. आणि याला गेअर असतो, 2 गेअर असतात, एक रिव्हर्स एक फॉरवर्ड. रिव्हर्स आणि फॉरवर्ड 2च गेअर असतात. सकाळचा पिरियड चांगला आहे डॉल्फिनला. हा, आणि मेन म्हणजे कसं आहे की शांत असतो समुद्र, आवाज वगैरे काय नाही, त्याच्यासाठी ते येतात छोटे छोटे बांगडे, तारली. डॉल्फिन सगळ्यात केवढा मोठा आहेत तरी 200 किलो 250 किलो. डॉल्फिन मासा जायला पकडायला बंदी आहे, आणि पकडून काही त्याचा युज पण करत नाही मिळत. तो जाळायला मिळत नाही जास्त करून. नाही, त्याला सोडावं लागतं. जाळं पण तोडून बांधून जातं त्याच्या, असं आहे. ती पकडायला बंदी आहेत. कासव पण मोठे मोठे असतात. इव्हन आपले जे पावसामध्ये आपला बीच आहे किनारा देवबागचा, तिथं पण कासव अंडी घालायला येतात. आणि त्यांचे संघ पण आम्हाला दिसले वगैरे तर आम्ही ते संपूर्ण वाढून वगैरे इकडे याला कळवून त्यांचे जे हे असतं आपलं प्राण्यांचं त्यांना कळवलं जातं. तसं आणि सोडताना वगैरे त्यांना व्हिडिओ फुटेज काढून दाखवलं. बरोबर. आता आपल्या बोटीतलं तेल संपलेलं आहे. किती लिटर बसतोय याच्यात? पुन्हा 10 लिटर घालतोय. 10 लिटर काय? एकदा भरल्यावर किती किलोमीटर जाते बोट? तरी एक ट्रिप बसते याच्यात. एक ट्रिप काय? एक ट्रिप म्हणजे रोज 20-25 किलोमीटर जाते काय? आणि हे पेट्रोल मिक्स आहे. होय, आता आमचा तुम्ही हे जे न्यूट्री राईड केली आहे ना, तिथे आम्हाला बोलावं लागतं बाबा न्यूट्री राईडला जातोय. 50 बोटी युनियन आहे आणि प्रत्येकाला तेवढं हे मिळायला पाहिजे. दुसऱ्याला जो कोण आहे त्याला पण तेच मिळणार. हे बघ जवळ आलं ना, आता मोरी मासा वगैरे आहे. मोरी मासा पण इकडे मिळतो. पण कसं आहे, ते आपल्या लिमिट मध्ये राहतं, जास्त बाहेर वगैरे जात नाही. आपल्या बोटीत किती माणसं बसू शकतात? मॅक्झिमम आम्ही 10 लोक घेतो. 10 लोक काय? आणि बसू शकतात किती जास्तीत जास्त आम्ही 25, 30, 50 पण बसवतो. कसं आहे, लिगली आम्हाला 10 बसवायला पाहिजे. त्यावरती आम्ही वेळ घेत नाही. सर्व आहे ना, लाईफ जॅकेट पण द्यायला पाहिजे. आता इथं टोटल किती बोट असतील सर साधारण इथं मालवणच्या बीचवर? मालवण म्हणजे देवबाग तारकर्ली पकडलं तुम्हाला 250-300 बोटी तर आहेत. 250-300 सगळ्या असले का? कसं काय यात प्रकार असतात का बोटीत? नाही, फक्त त्यांची लांबी जी असते ना ती थोडी डिफरंट असते. आणि स्पेशल जे टुरिस्ट बोट आहेत त्या वेगळ्याच आहेत. फिशिंग साठी युज केला जात नाही. फिशिंग म्हणजे काय असते? फिशिंग म्हणजे मासेमारीसाठी. आता समुद्रामध्ये पापलेट मिळतं, सुरमई मिळते, बांगडा मिळतो, त्यासाठी ज्या युज केल्या जातात त्या बोटी सेपरेट आहेत. या समुद्रात आपल्या कुठलं मासे भेटते? बांगडा मिळतो, पापलेट मिळतो, सुरमई, तारली आहे, पेडवा आहे. कोणता किल्ला आहे तुम्ही मला? नेवती किल्ला आहे. या बोटचं वजन किती साधारण तरी? जरी वजन बघायला गेलं तरी आहे याचं 150-200 किलो अधिकच असेल. 200-250 किलो. कारण हे फायबर आहे. आता ह्याचं मशीनचा इंजिनचं करायला गेला तर 100-150 मिळेल. मशीन मोठी आहे. किती हजारापर्यंत भेटते मशीन? तुमचं 2.5 लाख आहे. 2.5 लाख रुपये. 2 आहेत नव्हता एक सध्या? 1 लाखाची 2 मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. थोडी 2 लाखाच्या खाली आहे. ही कसं तुम्ही कशासाठी डबल कशासाठी ठेवले? म्हणजे ते बॅकअप साठी म्हणून ठेवले. बॅकअप साठी. बाबा इमर्जन्सी काय लागले, बंद वगैरे झालं मग ती लावली जाते. एंड झालेला आहे. त्यानंतर पुढचा गाव चालवला न्यूती गाव. हा सगळा वेंगुर्ला तालुका लागतो याला. सोबत एखादा प्रसंग जहाजामध्ये घडला सांगू शकताय का? मी आणि माझा भाऊ दोघे जण एकदा फिशिंगला गेलेलो. फिशिंगला टायमिंगला. पण कसं झालं, पापलेट साठी खूप समुद्रात आतमध्ये गेलेलो. झालं काय की आम्ही जाळ खेचता अचानक वादळ वगैरे व्हायला स्टार्ट झालं आणि त्या वादळामध्ये आम्ही सापडलो. आणि एकदम शांत समुद्र होता आणि अचानक मोठमोठ्या लाटा यायला लागल्या. आणि त्यामध्ये आम्ही अँकर टाकला. अँकर म्हणजे काय असते? अँकर म्हणजे तो समोरचा आहे बघा, रोहिली बोलतात त्याला. ती अडकते ते अँकर टाकला. अँकर लागला आमचा दगडामध्ये. आणि तो नंतर जेव्हा वादळ शांत झालं येतच नव्हतं, मग तोही सोडून दिला. आणि त्यानंतर पुढे येऊन पुन्हा थोडंसं आमचा गाव राहिला आणि परत वादळ आला. पण आम्ही निसटलो तिथून.
पहिल्यांदाच घडलं होतं तुमच्यासोबत म्हणजे हो असं हे म्हणजे असं वाटायला मरण सुद्धा कारण त्यावेळी पाऊस होता गडगड होता विजेच्या अशा अलगल्या असं साईडला पडायच्या इथं पण हा साईडला पाण्यामध्ये आमच्या हे होत त्या नंतर पेट्रोलची टँक आम्ही जरा साईडला टाकलेली होय किती ट्रिप करताय तुम्ही साधारण सीझनच्या दिवसामध्ये 3 ते 4 ट्रिप होता एका दिवसात 3 ते 4 हा सीझन नुसार असते का सीझन आता रायटर स्लाइड बंद झालं 30 तारखेनंतर हा त्यानंतर तुम्हाला कुठेतरी 4-5 दिवसांनी एखादी ट्रिप मिळाली ती मिळाली आता हे सीझन मालवणचा कधी असतो म्हणजे जर एखाद्याला फिरायचं असलं तर कुठल्या सीझन मध्ये चांगले दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळी सुट्टीत काय त्यानंतर 25 ते 31 ऑक्टोबर डिसेंबर हा. त्यानंतर 25-26 जानेवारी ही टाइम म्हणजे एप्रिल ऑक्टोबर ते जानेवारी काय कंटिन्यू नाहीये हा, हा. हे मध्ये मध्ये दिवस आहेत होय हा. म्हणजे काय तेव्हा काय असते तेव्हा सीझन असतो सीझन म्हणजे वातावरण त्याला व्यवस्थित लागते का हा तेव्हा तुम्हाला वातावरण नाही मग? कसं आहे सुट्ट्या त्यावेळेस टुरिस्ट भेटतात हा, हा, हा. सुट्टीवर डिपेंड असतं ना जेव्हा सुट्टी वाटत तेव्हा गर्दी होती आपल्याकडे हा म्हणजे सुट्टीवर डिपेंड आहे तुमचं हा. सीझन काय आता दिवाळी सुट्ट्या परत क्रिसमस वगैरे क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत. हा, हा, नंतर हा. 25 जानेवारीला त्या असतात त्या तिकडच्या ते मिळतात हा, हा, हा. नंतर मुलांना पडतात एप्रिल मे मध्ये बरोबर सहली पण मुलांच्या हा. लेक्चर ना त्यामुळे आता मग पोट चालवून तुम्हाला रस्त्याचा अंदाज कसा काय येतोय? नाही समजतं नाही आम्हाला आता कसं काय आता आम्हाला कसं काय सारखं दिसायला नाही, लागलं नाही. मग कसं काय तुम्हाला बाबा काय आम्हाला हे माहिती आहे कल्पना हा, आहे म्हणजे भरपूर दिवस झाले मग ते अंदाज लागतोय काय तुम्हाला ते लँडिंग होणार त्या किनाऱ्यावरती आपल्या देवबागच्या आपल्या किनाऱ्यावर देवबागच्या हा काही हे नाही कल्पना